किंवा सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी वर्ग असतील त्यांचा आम्ही सत्कार ठेवलेला आहे या ग्रामपंचायतीच्या वतीने आदिवासींचा. तर त्याच्यापैकी युवराज महादेव सराई मुक्काम जलकडवाडी यांनी ताबडतोब स्टेजवरती येऊन त्यांचा मान सन्मान घेऊन जाणार. युवराज महादेव सराई. पांडुरंगजी सराई यांच्याकडनं जे कॅश प्राईज होतं, जलकटवाडी टीम आपल्या टीमसाठी कॅश प्राईज होतं. आपण आपला कॅश प्राईज घेऊन जा. प्रमोद सतीश आपल्या चौकारासाठी 200 आणि त्यानंतर योगेशच्या षटकारासाठी 500. योगेश आणि सतीश आपलं कॅश प्राईज घेऊन जा. पांडुरंगजी सराई यांच्याकडनं ते कॅश प्राईज होतं, आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. ते कॅश प्राईज आपण घेऊन जायचं आहे. हे घ्या, त्यांच्या शुभ हस्तेच हे कॅश प्राईज त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट त्यानं मिळवल्या. आणखीन एक विकेट आली असती तर स्पर्धेतील 5 विकेट ऑल कंप्लीट झालं असतं, परंतु 4 विकेट त्यानं मिळवल्या. प्रमोद ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, सेकंड मॅचला सुरुवात होती. नागेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये धोत्रेवाडी. पहिला बॉल, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह केलाय. इथे मात्र डॉट बॉलने झाली सुरुवात. पहिला गोलंदाज सुनील आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आपण पाहताय भगवान. 9 सेकंडवरती प्रकाश. हे सलामीचे 2 फलंदाज. यावेळी अगदी आपण पाहताय इनफिल्डच्या अगदी बाजूने बॉलला काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात, डीपमध्ये चाललेत, बॉलला अडवलंय. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. 2 धाबा टीमसाठी इथे बचाव केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 वरती. अकाउंट ओपन झालाय. ते बॅटिंग करत असताना नागेवाडी टीमचं 2 या धावसंख्येनं 2 बॉलमध्ये 2 धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. सुनीलचं हे षटक. पहिला बॉल निर्धाव आला होता, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. डावकुऱ्याचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, त्याच्याकडे टर्न आहे. आणि आमच्या ग्रामपंचायत क्षेत्राचे युवा नेतृत्व असे लाभलेले युवराज महादेव सराई हे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि ते बांधकाम आर्किटेक्ट इंजिनियर आहे. तर त्यांचा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही सत्कार करीत आहोत. त्यांनी स्टेजवरती येण्याची कृपा करावी. पुन्हा एकदा बॅकफुटला घेऊन चांगला स्ट्रोक केलाय. चान्स बनला होता, परंतु फेकी वाईड आली. अगदी एसटी रक्षकाच्या डोक्यावरून बॉल पुढे निघाला. हातामध्ये आला असा थ्रो देखील चांगला होता. रॉकेट थ्रो होता. ऑन साईडला पुन्हा एकदा आपण पाहताय मिड ऑन मध्ये थोडेसे वाईड होते, तिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 धाबा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये टार्गेट सेट करायचं आहे ते म्हणजे नागेवाडी टीमला. पहिल्या 5 बॉलमध्ये धाबा आल्यात त्या 9. यावेळी जाग्यावरून खडे बॉलला चॉप केलाय. बॉल चालला अगदी शॉर्ट थर्ड मॅनच्या बाजूने. डीप थर्ड मॅन मध्ये फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचलाय. सीमारेषा जवळ आलाय चौकार. शेवटच्या बॉलवरती फलंदाज
प्रकाशच्या बाटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे बॅकफुटला आले जागा बनवत असताना इनफिल्डच्या अगदी बाजूनं बॉलला काढलाय चौकारासाठी. 4 धावा आल्या, धावफलक जाऊन पोहोचले 13 वरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 13 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सेकंड 2 स्पेल ज्यानं हाताळले 4 विकेट मिळवल्या तो प्रमोद ठरला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील ॲडव्होकेट सुदामजी दुले साहेबांच्या शुभ हस्ते. आपण त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करूया. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॅमेरामन थोडंसं टॉस बॉक्स कव्हर करा. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिलं जातं आहे प्रमोदला. 2 स्पेलमध्ये 4 विकेट. इकॉनॉमिकल बॉलिंग आपली त्याची पाहायला मिळाली. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो ऋतिक. सेकंड ओव्हरमध्ये धोत्रेबाडी टीमकडनं एक जबरदस्त मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धोत्रेबाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये नागेबाडी या 2 टीम दरम्यान. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल नो बॉल आलाय. अरे इथून आपण पाहताय नो बॉल ना 1 धाव धावफलकामध्ये जरूर ॲड होईल. धावफलक जाऊन पोहोचले 14 वरती. ऋतिकला मॅच सुरू होण्या अगोदर वैभवनं सांगितलं होतं की तुझा नो बॉल पडेल. त्याच्यावरती त्याने अभ्यास करायला हवा होता, परंतु त्याने तो नो बॉल टाकला. इथे ऑन साईडला टर्न केला अलॉंग दी कार्पेट. बॉल निघाला डीपमध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉल हातातून निसटलाय तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न वेगानं निघालेत आणि 2 धाबा कंप्लीट देखील होतील. गुड रायनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 16 वरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिला नो बॉल फ्रीच्या बॉलवरती आल्या 2 धाबा. इथे फुलटॉस बॉल हातात मारलाय आणि पहिला धक्का दिलाय ऋतिकनं नागेवाडी टीमला. फलंदाज इथून माघारी परतील भगवान. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिला नो बॉल फ्रीच्या बॉलवरती आल्या 2 धाबा. चंदर आले 3ऱ्या क्रमांकावरती. आडव्या बाटमधून प्रहार चढवलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. चंदर आल्या आल्या ठोकलाय त्यांनी षटकार. चंदर आले 3ऱ्या क्रमांकावरती. आडव्या बॅटमधून प्रहार चढवला आणि बॉलला सरळ यावेळी चांगला बॉल. थोडंसं अगदी जर पाहायला गेलं तर लेन थोडी पुढे ठेवली आणि इथून मात्र बॉलची हाईट देखील कमी होती. बॉल सरळ निघाला. यष्टीरक्षकाकडे डॉट बॉल नाही ते थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. जे प्रेशर आलं होतं षटकाराचं ते आता मात्र या बॉलनं रिलीज झालं असेल. पुन्हा एकदा यावेळी थोडीशी जागा दिली या फटक्यासाठी आणि बॉल सरळ निघाला. तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पकडले कॅच. षटकाराचं ते आता मात्र या बॉलनं रिलीज झालं असेल. पुन्हा एकदा यावेळी थोडीशी जागा दिली या फटक्यासाठी आणि बॉल नवीन फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहताय गणेश आले. धनेश आलेत बॅटिंगसाठी. देखणं दर्जेदार सुंदर अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नमो चषक 2025 दिनेशजी रसाळ आणि त्याची संपूर्ण टीम. काय दर्जेदार आयोजन पाहायला मिळतंय.
धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण आदिवासी बांधव, आदिवासी महिला या स्पर्धेसाठी आपल्याला अगदी कालच्या दिवसापासून हजेरी लावताना पाहायला मिळाले. प्रत्येक आदिवासी बांधवाचा, प्रत्येक आदिवासी महिलेचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान झाला आहे. या स्पर्धेचं कराल तेवढं कौतुक कमी आहे. या स्पर्धेचा संपूर्ण या रायगडामध्ये बोलबाला चालू आहे. या स्पर्धेचं कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी जर पाहायला गेलं तर असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांच्याच नियमावलीमध्ये ही स्पर्धा अगदी होत असताना पाहायला मिळते आहे. या स्पर्धेमध्ये अगदी 3 कॅमेरा, त्यानंतर ड्रोन देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजे बरंच काही या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचं ट्रॉफीज जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चान्स बनला होता परंतु फिल्डर नाही आहे, थोडेसे दूर होते. या ट्रॉफीज खऱ्या अर्थानं प्रत्येकाला आकर्षित करतात आपल्याकडे. आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जर पाहायला गेलं तर 40,000 रुपये. परंतु पैशाकडे कोण पाहत नाही. जो प्लेयर्स आहेत, जे टीम्स आहेत, त्या फक्त ट्रॉफीजकडे पाहतात. 1,00,000 रुपयाचं जे कॅश प्राईज असणारी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेला देखील लाजवेल अशी ही स्पर्धा आपल्याला गेले 2 वर्ष अगदी या धोत्रेकरांकडनं पाहायला मिळते आहे नमो चषकाच्या माध्यमातून. गतवर्षी देखील आपण पाहत आहे या स्पर्धेने एक वेगळी उंची गाठली आहे. एक वरच्या लेवलला ही स्पर्धा आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. प्रत्येक जणाचा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मनसुबा असतो आणि इथे मात्र विकेट आली आहे. प्रत्येकानं मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. अगदी स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये आले ते तरी देखील जर पाहायला गेलं ना तर अजूनही या स्पर्धेमध्ये जे काही कमी गोष्टी वाटतात त्या मात्र नक्कीच दिनेशजी रसाळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 23. त्यांचे साथी सहकारी काशीनाथजी रसाळ हे सगळे भरपूर मेहनत घेतात, प्रचंड मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये अगदी योग्य तो मान सन्मान मिळला जातो, मग तो अगदी छोटा असो की मोठा. प्रत्येकाचा मान सन्मान याच स्पर्धेमध्ये आपण पाहताय. कन्यापूजन देखील करण्यात आलं या स्पर्धेमध्ये. जे खऱ्या अर्थानं जे आपले आयुर्वेदिक वैद्य असतात त्यांचं देखील सन्मान करण्यात आलं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये जे अगदी आपण पाहत आहे, जे रानामधून जे काही कंदमुले आपण पाहत आहे घेऊन आपल्यापर्यंत पोहोचत असतात, त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. प्रत्येकाचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. कारण की ही स्पर्धा ज्यांच्या खऱ्या अर्थाने 150व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी साजरी करण्यात येते आहे, हे औचित्य खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आहे. धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून मात्र ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आली आहे. कराल तेवढं कौतुक कमी आहे या आयोजकांचं. विकेट आली आहे खऱ्या अर्थाने 23 वरती. अगदी आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी परतताना पाहायला मिळेल तो म्हणजे उमेश देखील बाद झालाय. बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला येताना पाहायला मिळतात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 विकेट्स मात्र गमावल्यात. बॅटिंग करत असताना नागेवाडी टीमनं सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर विकेट आली. त्यानंतर मात्र एक षटकार आला आणि त्या षटकारानंतरची विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर मात्र जी अडचणीमध्ये सापडली आहे नागेवाडी टीम, तिथून मात्र आता बाहेर काढायला लागेल टीमला. एखाद्या फलंदाजानं आता स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल आणि इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. इथून आता तुम्हाला पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप बिल्डअप जर झाली तर मात्र एक चांगली टोटल, आणि एक चांगली टोटल जर का धावफलकावरती आली तर तिला फाईट करतील एवढे चांगले गोलंदाज त्या टीममध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावरती. अजूनही या ओव्हरमधील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. 5 षटकांची मॅच आहे आज. एक मॅच एक्स्ट्रा जी आहे त्यासाठी तुमच्या पाठी आहे. यावेळी लोअर फुल टॉस कमी गतीनं टाकलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीपमध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, मिळेल फक्त सिंगल. या सिंगलला धावफलक जाऊन पोहोचते ते 24. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये आल्यात बॅटिंग करत असताना नागेवाडी टीमच्या 4 बाद 24 धावा.
संपूर्ण KTC लाईव्ह टीम तुमच्या समयमध्ये जोडली गेली आहे. थेट प्रक्षेपण अगदी ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. या स्पर्धेचा आनंद तुम्ही अगदी घर बसल्या घेऊ शकता. क्लॅरिटी आणि क्वालिटी दर्शवणारी ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते आहे. नेहमीच बहुचर्चेमध्ये राहिली आहे. या संपूर्ण विभागामध्ये असो, कोणत्याही विभागामध्ये असो, KTC लाईव्हची प्रशंसा तुम्हाला सातत्यानं होताना पाहायला मिळते. त्यांची क्लॅरिटी ही त्यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे आणि त्याच क्लॅरिटीसह नमो चषकाला देखील आज ते लीड करतायत. अजिंक्य पवार काल खऱ्या अर्थानं तुम्हाला ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले, ऑफिशियल स्कोरर. त्यानंतर आज जर तुम्ही पाहायला गेलं तर आमच्या समयमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये जे लाईव्ह अपडेटर्स आहेत ते मात्र निशू आमच्या समयमध्ये जोडले गेलेत. 2 कॅमेरामन, अप्रतिम कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर आमचे साथी स्कोरर धोत्र्याचा टायगर, धोत्र्याचा वाघ आमच्या समयमध्ये जोडला गेला आहे. परंतु तुमचं नाव जर आम्हाला सांगितलं तर लाईव्हमध्ये बरेचसे प्रेक्षक त्या ठिकाणी पाहतात. कदाचित तुम्हाला इन्व्हाइट करतील. अशा बऱ्याचशा स्पर्धा होतात तिथे स्कोररसाठी. चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय. बाहेर निघणारा बॉल, लेग कटरचा वापर केला जातो आहे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे डॉट बॉल डोकेदुखी आता ठरली आहे नागेवाडी टीमची. हे डॉट बॉल कमी खेळावे लागतील. या डॉट बॉलला धाब्यांमध्ये परिवर्तन करावं लागेल. या बॉलला खऱ्या अर्थानं मोठे स्ट्रोक मारावे लागतील. एक्स्ट्राची धाव इथून पाहायला मिळते आहे. आणखीन एक एक्स्ट्राची रन झाली आहे. धावफलक आता जाऊन पोहोचतो आहे ते म्हणजे 26 वरती. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. आधीचं हे षटक आतापर्यंत 2 बॉल चांगले फेकले होते. यावेळी मात्र लाईन भरकटली, बाहेर निघाला. एक्स्ट्राची धाव आली आहे. यावेळी ऑन साईडला खेळायचा होता, टायमिंग जुळलं नाही आहे. बॉल जास्त काल हवेमध्ये, फिल्डर 2-2 त्या ठिकाणी बॉल खाली, परंतु कोणीही पकडलेलं नाही आहे. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनकडे. तोपर्यंत इथे मिळतील त्या मात्र 3 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 3 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला 29-29. 4 बाद 29 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नागेवाडी टीमच्या. आता जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आणि भास्कर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, परंतु जास्त काही फरक पडत नाही आहे ते फिल्डिंग करणाऱ्या धोत्रेवाडी टीमला. यावेळी चांगला बॉल अगदी जर पाहायला गेलं तर राऊंड विकेटने आलेत, कारण की समोर लेफ्टी गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. अशा वेळी लगेच राऊंड विकेटने आले आणि त्यांच्या विरोधामध्ये एक चांगला बॉल इथून मात्र डिलिव्हर्ड केला. ऑन साईडला फटका चांगला आहे, गॅपमध्ये ढकललाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. ऑन साईडला फटका चांगला, गॅप मध्ये ढकललाय, बॉल चाललाय. गोलंदाजीसाठी किरण आलाय. किरणचा पहिला बॉल दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. सलामीला गेला होता प्रकाश आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबला होता. कदाचित शेवटच्या ओव्हरची अपेक्षा होती त्याला, इथून चांगले रन्स तो बनवू शकेल, परंतु किरणच्या पहिल्याच बॉलवरती त्याला इथून परतावं लागतंय. मोठा आदरा मिळाला आहे नागेवाडी टीमला. एक आशेचं किरण होतं नागेवाडी टीमसाठी की इथून प्रकाश शेवटच्या ओव्हरमध्ये धावा जमवेल आणि एक चांगली टोटल धावफलकावरती उभी करेल, परंतु ते आशेचं किरण पहिल्याच बॉलवरती अगदी इथे मात्र
रन यावेळी ऑन साईडला फटका तर एक्झिक्यूट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पकडले कॅच. आणखीन एक विकेट. एक विकेट नागेवाडी टीमची आली की लगेच त्याच्या पाठोपाठ दुसरी विकेट येताना पाहायला मिळाली. मोठा स्ट्रोक खेचायचा होता. शेवटची ओव्हर आहे आणि 2 बॉलमध्ये 2 विकेट तर आल्यात. विकेट हॅट्रिक इथून मात्र संपादित केली जाईल का गोलंदाज किरण कडून, कारण की पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स त्याने मिळवल्यात. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला इनाट नंबर 8 साठी चंद्रकांत. आपण त्यांना पाहू शकता. इथून 4 बॉल अजूनही बाकी आहेत. 4 बॉल मात्र त्याला फेस करायचे. बाहेर निघालाय अँगलनं अगदी पाहताय आपण बाहेर निघालाय. इथून पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 34. 34 धावफलकावरती. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला स्ट्रोक आहे. रन्स मिळतील 4. चौकार. सन्माननीय पांडुजी सराई जलकटवाडी या टीम कडनं आले होते. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेचे व्यवस्थापक सन्माननीय काशीनाथजी रसाल आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. पांडुरंगजी सराई सर आपण या. आणखीन एक चांगला बॉल, परंतु रन्स मात्र रोखू शकत नाही या बॉलवरती. एक सिंगल रन्स येईल आणि या सिंगलनं धावफलकात जाऊन पोहोचलं. 39 धावा धावफलकावरती आल्यात. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक आहे. त्याच्याकडे स्ट्राईक आली आहे. भास्कर ऑन साईडला. प्रॉपर टायमिंग. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग. चांगला बॉल. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच सांगतायत की हा अगदी फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल आहे. सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर नागेवाडी टीमनं दाबा बनवल्यात त्यामध्ये 45 आणि टार्गेट आता मात्र सेट केलं आहे धोत्रेवाडी टीमच्या अगेन्स्ट. ते म्हणजे 46 या धावसंख्येचं. 46 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट करण्यात आलं आहे. या धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे नक्कीच आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. तुम्ही कुठेही जाऊ नका. अगदी थोड्याच वेळामध्ये सेकंड इनिंगला सुरुवात होईल. असेच KTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समयामध्ये जोडले जा. नवनवीन अपडेट्स तुम्हाला KTC लाईव्हच्या माध्यमातून नक्की पाहायला मिळतील. त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण की नवनवीन अपडेट्स मग तालुक्यामध्ये कुठेही बैलगाडा शर्यत असो किंवा मॅचेस असो, या सर्व काही अपडेट्स तुम्हाला जरूर पाहायला मिळतील.
चला मेचकरवाडी टीमचे कर्णधार आणि धुलेवाडी टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. मेचकरवाडी आणि धुलेवाडी दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच मेचकरवाडी आणि धुलेवाडी. सेकंड सत्राला सुरुवात होती आहे. पाठलागाला सुरुवात होईल. टार्गेट आहे ते 46 धावसंख्येचं. पहिला बॉल स्केअर केला. वाडिश लॉंग ऑफमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मिळेल फक्त एकच धाव. एक या धावसंख्येनं अकाउंट ओपन झालं आहे धोत्रेवाडी टीमचं. आणि किरण या फलंदाजाचं. किरण बॉलिंग भरपूर चांगली केली होती परंतु शेवटच्या बॉलवरती सेकंड लास्ट बॉलवरती आलेला तो षटकार आणि त्यानं मात्र पूर्णपणे या मॅचचं चित्रच बदललं होतं. इथे देखील चांगला स्ट्रोक केला आहे. डिपेक्सच्या कव्हरमध्ये बॉल चालला आहे. फिल्डर त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतील तोपर्यंत सिंगलच जाव पाहायला मिळते. कौतुक करूया फिल्डरचं. बिझी राहिलेत ते. त्यांच्याकडे जास्त बॉल येताना पाहायला मिळालेत. एक सत्र जे आहे ते खऱ्या अर्थानं त्यांच्याकडेच सातत्यानं बॉल येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजूचा हा बॉल उंच हवेमध्ये खेळला. मिस टायमिंग राहिला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या पाठीमागे सरकले होते. जेल ड्रॉप आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. अगदी वेगानं पाठीमागे सरकले होते. बॉलपर्यंत पोहोचले होते परंतु अखेर बॉल हातातून निसटला आणि मात्र इथून 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॉल आतापर्यंत झालेत ते मात्र 3. राजूचं हे षटक. यावेळी पुनश्च एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून तर खेळलाय. डीपमध्ये फिल्डर नाही आहेत. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत पुनश्च एकदा दुहेरी धाव पाहायला मिळते. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर आउटफील्ड अगदी फास्ट आपल्याला पाहायला मिळत होती. हवेचा ओघ आज वाढलाय. हवा जास्त मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न आहे की जेणेकरून हवेच्या दिशेनं अगदी बॉल लगेच बाउंड्री लाईनपर्यंत पोहोचेल. तोच प्रयत्न इथं राहिला आहे फलंदाजांचा परंतु त्याच्यामध्ये देखील आपल्याला पाहत आहे की बॉल अगदी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाही आहे. थोडंसं दमट वातावरण जरूर आत्ताही आपल्याला अगदी अनुभवायला मिळतं आहे. यावेळी अगदी हातामध्ये मारून बसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला पकडले कॅच. पहिली विकेट आली आहे धोत्रेवाडी टीमची. फलंदाजीतून परत त्यांना पाहायला मिळेल तो म्हणजे किरण. पाहायला मिळत नाहीये. थोडंसं दमट वातावरण जरूर आताही आपल्याला अगदी अनुभवायला मिळतं. तिसऱ्या क्रमांकावरती सचिनाला बॅटिंग करण्यासाठी
पहिला बॉल आडव्या बॅटमधून केला, मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉल हातातून निसटला, तोपर्यंत एक धाव आली. अगदी मिडॉन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते, त्याच्या बरोबर हातामध्ये बॉल आला होता, परंतु गॅदर करता आलं नाही त्यांना. अगदी लवकर बॉल पिक करण्याच्या नादामध्ये बॉल हातातून निसटला. तिथून मात्र एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक पुढे होत आहे. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र आता 7 वरती. 7 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात, 1 विकेट आली आहे. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धोत्रेवाडी टीमचे आपण पाहत आहे. हीच अवस्था खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये नागेवाडी टीमची देखील आपल्याला पाहायला मिळत होती. चला नेक्स्ट मॅचचा टॉससाठी यायचं आहे. मेचकरवाडी आणि धुलेवाडी दोन्ही टीमचे कर्णधार. आपल्याला फायनल कॉल असेल, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, नाहीतर अन्यथा दोन्ही टीमचे ओव्हर्स इथे मात्र आयोजक कमी करतील. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. फायनल कॉल दोन्ही टीमसाठी असेल, मेचकरवाडी आणि धुलेवाडी. इथे देखील स्ट्रोक चांगला केला. लॉंग ऑन मध्ये बॉल आला. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे धडपड करतायत. बॉल अगदी समोर आपल्याला पाहायला मिळतोय. स्किड झाले होते आणि तोपर्यंत जर पाहायला गेलं तर तिसऱ्या दाबेचा प्रयत्न. पंच सांगतात यस सॅटिस्फाईड. आणि इथून मात्र OUT फलंदाज सचिनला इथून परतावं लागेल. सागर त्या ठिकाणी आपण पाहताय थोडेसे स्किड झाले होते, खाली पडले, बॉलला मात्र स्टॉप केलं, परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सचिनला इथून परतावं लागतंय. कदाचित ही धाव थोडीशी रिस्की ठरली का बॅटिंग करणाऱ्या धोत्रेवाडी टीमसाठी, कारण की 2 धावा तर आल्या होत्या आणि स्ट्राईक देखील आपण जर पाहायला गेलं व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर आता धावफलक पुढे होईल. धावफलक जाऊन पोहोचत आहे ते म्हणजे 9 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी स्ट्रोक तर चांगला केला. स्टँड अँड डिस्पॅच बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी भव्य षटकार आलाय. फलंदाज प्रवीण सुनीलच्या बाटमधून षटकार. सुनीलनं यासाठी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, ते त्यानं दाखवलं. सचिनची बहुमूल्य विकेट काय इथे सॅक्रिफाईस करावी लागली. तिसरी धाव मला का महत्वाची होती, कारण की या गोलंदाजाच्या विरोधामध्ये मी चांगले स्ट्रोक खेळू शकतो. मी याची लाईन ओळखली आहे. नॉन स्ट्राईक एंडवरतून याला मी मोठे स्ट्रोक मारू शकतो आणि त्यासाठी मात्र सुनीलनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि त्याच्या बॅटमधून आज षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. पाठलाग करायचा आहे धोत्रेवाडी टीमला 46चा. आत्तापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 15 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती प्रवीण नॉन स्ट्राईक एंडवरती आला. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता. धनेश गोलंदाजीसाठी जर्सी नंबर 33. आकुटाप्याचा बॉल होता, पाठीमागे मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच संदीप सर आम्हाला सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स इथून देखील ॲड होईल. एक्स्ट्रा रन आल्यानंतर धावफलक आता इथून पाहायला मिळतं ते म्हणजे 16 धावा धावफलकावरती आल्यात. आता प्लॅनिंग थोडीशी करतोय गोलंदाज धनेश. मेचकरवाडी टीम आपला कर्णधार पाठवा. मेचकरवाडी टीम आपला कर्णधार पाठवा.
हा सर व्हाईट बॉल. एकंदरीत या ओव्हरमध्ये आतापर्यंत तिसरा वाईट आलाय. 3 वाईट बॉल आलेत आणि धावफलक आता जाऊन पोहोचत आहे ते म्हणजे 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आहे. थोडंसं स्कोरबोर्डमध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती, ती लगेच मात्र क्लिअर झाली आणि धावफलक आता पाहायला मिळते ते म्हणजे 18 वरती. बॅटिंग करणाऱ्या धोत्रेवाडी टीमचे नागेवाडी टीमच्या अगेन्स्ट या धावसंख्येला चेस करत असताना शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, बाटला चेंडू ब्रश झालाय आणि स्वतः फलंदाजानं ते दर्शवलाय. खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवणं फार गरजेचं आहे आणि तेच त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. हा माझ्या बॅटला बॉल लागलाय आणि तिथे मात्र अगदी नागेवाडी टीमचं ते सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं, कारण की ही विकेट आमच्यासाठी फार बहुमूल्य होती. सुनीलला परतवणं हे फार गरजेचं होतं आणि ते अखेर धनेशनं काम कंप्लीट केलं शेवटच्या बॉलवरती. इथून जर पाहायला गेलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती. पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 46 धावसंख्येचा धोत्रेवाडी टीमला, कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नागेवाडी टीमनं धावा बनवल्या त्या 45 आणि एक मोठं टार्गेट म्हणावं लागेल 30 बॉलमध्ये आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या म्हणजे अगदी 18. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत तर म्हणजे अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये आता धावा बनवायचे धोत्रेवाडी टीमला ते म्हणजे 28. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. 5व्या क्रमांकावरती आपण पाहताय गौरव आपल्याला इथून बॅटिंग करताना पाहायला मिळतील, जे 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मिडल ऑर्डरचे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आता तशी गरज देखील आहे मिडल ऑर्डरच्या फलंदाजांकडून आपल्या टीमला. आणि गोलंदाजीसाठी देखील आपण पाहताय 3ऱ्याच ओव्हरमध्ये उमेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश आलाय गोलंदाजीसाठी. समोर जर पाहायला गेलं तर प्रवीण आहे, तो स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. अद्यापर्यंत एकही बॉल त्यांना फेस केला नाही. नॉन स्ट्राईक एंडवरती गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. हे 2 फलंदाज इथून पाहायला मिळेल. जास्त वेळ घेऊ नका, चला मॅचला लगेच सुरुवात करा. 18 बॉल 28. पहिला बॉल इथे मात्र चांगला बॉल एक्झिक्यूट केला होता, परंतु एसटी रक्षकाकडनं बॉल सुटल्यानंतर इथून एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. बॅट कट आहे सर. ओके, बॅटच्या साह्यानं एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 19. समीकरण बदलेल, इक्वेशन इथून बदलताना पाहायला मिळेल. 17 बॉल आणि आता मात्र 27 धावसंख्येची गरज. आणखीन एक चांगला बॉल समोरून खऱ्या अर्थानं कट केला, बॉलला पडल्यानंतर आतमध्ये आला, म्हणजे ऑफ कटरचा वापर केला. इथून गोलंदाज उमेशनं चांगले बॉल डिलिव्हर करतोय. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता, बॅटची हेज लागली, हलकीची बाहेर निघाला. एक धाव तिथून आली, त्यानंतर मात्र थोडासा मध्ये ठेवला आणि तिथून मात्र कट केला बॉलला, डॉट बॉलला. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतायत, संदीप सर सांगतायत की व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राचं धाव, एक्स्ट्राची रन्स, धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 20 वरती. आता इक्वेशन इथून देखील बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे निर्णायक बॉल इथून आता मात्र शिल्लक राहतील. आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा, धावफलक जाऊन पोहोचलाय 21. एक्स्ट्राना थांबवावं लागेल. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या म्हणजे 25. 46चं टार्गेट आहे. 16 बॉल 25. यावेळी पडल्यानंतर आतमध्ये आला, लेग कटरचा वापर केला आणि इथून हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित सिंगल डबल जरी आल्या तरी मॅच थोडीशी जवळ येईल, परंतु इथे फलंदाजांचा जो प्रयत्न राहिला तो अगदी प्रत्येक बॉल हा बाउंड्री लाईनच्या पलीकडेच पाठवायचा आहे आणि त्याच्यामध्ये फलंदाजांना अपयश देखील आलंय. चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय.
एक लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी केली जाते. एक अचूक टप्पा सापडलाय गोलंदाजाला, त्यानं फलंदाजाला पूर्णपणे रीड केला आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्यासमोर एक प्लॅनिंगनुसार गोलंदाजी केली जाते. आता 14 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. नेमका गौरव करतोय काय हा प्रश्न आता टीमला देखील पडलाय. बॅटची हलकीशी कडा घेऊन बॉल अगदी डीप थर्डमॅनमध्ये चाललाय. तोपर्यंत मिळेल 2 धाबा. गौरवला मिळाल्या या बॉलवरती 2 धाव फलकात जाऊन पोहोचतील ते म्हणजे अगदी 23 वरती. इक्वेशन इथून बदलताना पाहायला मिळेल. आता मात्र उर्वरित चेंडू बाकी असतील ते म्हणजे 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 13 बॉल 23 धावा. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत उमेशनं. मोठा स्ट्रोक अद्यापही त्याच्या विरोधामध्ये आलेला नाहीये. इथे मात्र फुलटॉस लेफ्ट केलाय, बॉलला जाऊ दिलाय. शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरनं त्या ठिकाणी चुकी केली, बॉलला तर सोडलाय आणि तोपर्यंत पंच सांगतात नो बॉल आणि त्याच्यावरती या 2 म्हणजे एकंदरीत फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. DRSचा वापर केला. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू असणार आहे. जर तो सक्सेसफुल झाला तर मात्र नेक्स्ट रिव्ह्यू तुमच्यासाठी असेल, परंतु तो अनसक्सेसफुल ठरला तर तुमची रिव्ह्यू त्याच ठिकाणी समाप्त होतील. पंचांना कोणत्याही क्षणी जर आढळलं निर्णय देताना तर ते मात्र कोणत्याही क्षणी रिव्ह्यूचा वापर करू शकतात, परंतु दोन्ही टीमसाठी फक्त एकच रिव्ह्यू असेल. वैभव सर आपण यायचंय. थोडंसं क्रुशल डिसिजन आहे, त्याच्यासाठी स्वतः पंचांना या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलं. चेक केलं जाईल आता KTC लाईव्हच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज भरपूर सारा शफल झाला होता, पुढे आला होता, त्यानंतर बॅटला बॉल ब्रश झाला आणि बॉलनं हाईट घेतली आणि तो अगदी स्टंपच्या वरून गेला. हे सर्व गोष्टींची या ठिकाणी चेक करण्यात आलं. या सर्व गोष्टी चेक केल्या, त्याच्यानंतर डिसिजन जो काय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला. पूर्णपणे बॅट्समन अगदी अर्ध्या क्रीजमध्ये आला होता, बॉल फुलटॉस होता, बॅटवरती ब्रश झाला, बॉलनं हाईट घेतली आणि बॉल सरळ पाठीमागे निघून गेला. या सर्व गोष्टींची चाचपणी केली गेली, चेक केलं गेलं आणि त्याच्यानंतर जो काही डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत ऑन स्क्रीन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. धावसंख्या आता इथून जाऊन पोहोचते ती म्हणजे
23 वरती, सॉरी 25 वरती, 25 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 25 धावा धाव फलकावरती. 12 बॉल आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. ती म्हणजे धोत्रेवाडी टीमला 12 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग करू नका. नागेवाडी टीम आपल्याला रिक्वेस्ट आहे, टीम मीटिंग करू नका. आपण 5 ओव्हरच्या मॅचेस खेळतो आहे, त्याच्यामुळं आयोजकांनी देखील तुम्हाला 5 ओव्हरची मॅच खेळण्यासाठी ही मुभा दिलेली आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला 5 ओव्हरच्या मॅचेस डेच्या फॉर्मॅटमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळत आहेत, परंतु आयोजकांनी तुमच्यासाठी हे 5 ओव्हरच्या मॅचेस खऱ्या अर्थानं भरवल्यात. त्याचा फायदा तुम्ही घ्या. तुम्हाला एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळायला मिळतं आहे. गोलंदाजीसाठी आलाय राजू. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, हलक्या त्यानं कट करायचा होता. तिथून जर पाहायला गेलं तर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 12 मध्ये 21 बनवायचे होते, आता 11 मध्ये बनवायचे आहेत 21. प्रत्येक बॉल हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणखीन एक चांगला बॉल पंचांकडे अपील केली जाते. पंच अगदी तटस्थ आहेत आपल्या जागेवरती, कोणताही डिसिजन येत नाही. म्हणजे हा डॉट बॉल असेल आणि हा देखील डॉट बॉल. आता मात्र इक्वेशन बदलेल, 10 बॉल आणि 21चं येईल. इथे स्क्वेअर कट केलाय, फिल्डर आहेत, पकडले कॅच. आणखीन एक विकेट येते, राजूला मिळाली. आणखीन एक विकेट आपण पाहत आहे. सेकंड स्पेल आपल्याला राजूचं पाहायला मिळतंय. पहिल्या स्पेलमध्ये देखील एक विकेट त्यानं मिळवली होती, 7 धावा दिल्या होत्या. आता सेकंड स्पेलमध्ये देखील आपण पाहतोय राजूनं पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर मात्र तिसऱ्याच बॉलवरती विकेट मिळवली. फलंदाज प्रवीण इथून परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीणनं खऱ्या अर्थानं भरपूर सारे डॉट बॉल केले. टीमला पूर्णपणे अगदी जर पाहायला गेलं तर अडचणीमध्ये त्यानं देखील टाकलं आहे. जेवढे तुम्ही डॉट बॉल केलाल तेवढं तुमच्यासाठी ही मॅच कठीण होत जाईल, तुमच्यापासून ही मॅच दूर होत जाईल. आणि आता तुम्ही जिथे विजयाच्या अगदी समीप पोहोचले होते, जिथे विजयाच्या अगदी जवळ आले होते, या डॉट बॉलने पूर्णपणे विजय तुमच्यापासून आता दूर दूर आणि दूर होताना पाहायला मिळतोय. धोत्रेवाडी टीम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती एंटर होतोय ऋतिक. त्याला तुम्ही बॅटिंग करताना आता पाहणार आहात. यावेळी बॅटला ब्रश झालाय, परंतु शॉर्ट थर्डमॅनला पकडली कॅच. बॅक टू बॅक विकेट, दुसरा आद्रा मिळतोय याच ओव्हरमध्ये. तो म्हणजे धोत्रेवाडी टीमला काय जबरदस्त बॉलिंग केली जाते राजूच्या माध्यमातून. पहिले 2 बॉल डॉट बॉल, त्यानंतर मात्र 2 विकेट्स. मॅच पूर्णपणे आता आपल्याकडे खिचून आणली आहे. मॅचची पकड अगदी मजबूत केली आहे. आता येणारे 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 21 धावसंख्येचे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण की या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. नॉर्थ स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय गौरव आहे, त्यानं देखील 4 डॉट बॉल केलेत. 1 बॉलवरती दुहेरी धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. परंतु आता या अंतिम क्षणाला त्याच्याकडे स्ट्राईक जर आली असती तर कदाचित 1-2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले असते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला जे अंतर आहे ते थोडंसं कमी होताना पाहायला मिळालं असतं. परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे, कारण की 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावसंख्येची गरज आहे. इथून हे 2 बॉल फार महत्त्वपूर्ण राहणार आहेत राजूच्या या षटकातील. इथे देखील कट केला, फिल्डर आहेत, प्रयत्न करतायत. अगदी जर पाहायला गेलं तर आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर प्रयत्न करतील, परंतु बॉल तोपर्यंत पोहोचला आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी धावा कोणत्याही स्वरूपात येत, धावा कशाही होत, फक्त धावा येणं हे फार महत्त्वाचं आहे. मग त्या धावा आता इथे येत असताना धोत्रेवाडी टीमसाठी 4 धावा ॲड होतील. फलंदाज आदेशच्या बॅटमधून धावफलक जाऊन पोहोचले ते 29. आता बॉल इथून शिल्लक असतील ते माझे 7. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. इथून व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव, धावफलक जाऊन पोहोचले 30. अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते म्हणजे 7. 7 बॉल 16. चला मेचकरवाडी आणि धुलेवाडी दोन्ही टीमच्या संघनायकांना कॉल दिला जातो आहे, वारंवार कॉल दिला जातो आहे. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कॉल दिला आहे आणि जवळपास आता इनिंग संपायला आली आहे. दोन्ही टीम आपण जर का उपस्थित राहिल्या नाही तर मग आयोजक अगदी कठोर कारवाई करतील. याच्याकडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्ष द्या. विकेट आली, विकेट्स आली आहे. फलंदाज इथून आदेश देखील बाद होताना पाहायला मिळतोय.
आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धाबा बनवायचे आहेत, त्या म्हणजे 16. चला आता दोन्ही टीमसाठी आयोजकांकडनं सूचना आले, या ओव्हरचे 3 बॉल कंप्लीट होण्याच्या अगोदर जर का दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले नाही तर मात्र त्या मॅचची 1 षटक कमी करण्यात येईल. 3 बॉल समाप्तीच्या आतमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन जर इथे उपस्थित झाले नाही तर मात्र नेक्स्ट मॅचची 1 ओव्हर कमी करण्यात येईल. म्हणजे 4 ओव्हरची मॅच तुम्हाला या ठिकाणी खेळावी लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये किशोर आला, लाऊडली अपील केली जाते आणि पंच देखील सांगतात यस फलंदाज बाद. मिडल ऑर्डरचे फलंदाज देखील आता परतताना पाहायला मिळतात. अगदी जर पाहायला गेलं तर 7 विकेट्स आल्यात आत्तापर्यंत. धोत्रेवाडी टीमच्या 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कॉन्ट्रीब्युशन जर पाहायला गेलं तर फक्त एक सुनीलच्या बॅटमधून षटकार आला होता, त्यानंतर अगदी आदेशच्या बॅटमधून एक चौकार आला. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठा स्ट्रोक मारता आला नाही. तिथून मॅच अगदी थोडीशी पाठीमागे जाताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. चंदर 9व्या क्रमांकावरती चंदर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 5 बॉलमध्ये धावा बनवायचे ते म्हणजे 16. इथे हा पण पूल केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडली आहे कॅच किशोरनं आणि आणखीन एक धक्का दिलाय ते धोत्रेवाडी टीमला. आता शेवटचा चला दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी टॉससाठी आलेत आणि आमचे व्यवस्थापक नमो चषक 2025चे किरणजी रसाल साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही या सर आले, दोन्ही कॅप्टन आले. टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. किरणजी रसाल साहेब या आपल्या शुभ हस्ते करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. भरपूर मेहनत किरणजी रसाल साहेबांची, सकाळी 7 वाजल्यापासून खऱ्या अर्थानं या संपूर्ण आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. करण आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 10व्या क्रमांकावरती. आडव्या बॅटमधून स्ट्रोक खेळला, स्ट्रोक तर चांगलाच आहे, डीपमध्ये चालला. एकच धाव इथून पाहायला मिळतीये. मॅच अगदी पूर्णपणे खेचून घेतली आहे ती नागेवाडी टीमनं धोत्रेवाडी टीमकडून. आता मात्र येणारे बॉल इथून शिल्लक असतील. 2 धावा बनवायचे त्या 15. किशोरचं हे षटक महत्त्वपूर्ण षटक, त्याच्यामध्ये त्याने आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. इथून देखील आपण पाहतोय चांगलाच बॉल डिलिव्हर झाला, तिथे देखील मिळालं एक सिंगलच. 32 धावा धावफलकावरती, 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावा बनवायच्या आहेत. ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळेल तो म्हणजे पुन्हा एकदा करण. चांगला बॉल आणि मॅच जिंकली आहे ती नागेवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम धोत्रेवाडी. संघर्ष चांगला होता परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये थोडासा कमी पडला आणि तोच संघर्षानं मात्र ती मॅच तुम्हाला इथून पराभूत करावी लागते. तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट राजू, ज्यानं 2 स्पेल हाताळले त्याच्यामध्ये 4 विकेट्स त्यानं मिळवल्या, तो राजू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच, चला दोन्ही टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील निलेशजी रसाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया नेक्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब.